नमस्कार मित्रांनो. आई कुठे काय करते या मालिकेच्या 17 ऑक्टोबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अरुंधती तिच्या घरातूनच समृद्धीकडे बघत असते आणि ती खूप भावूक झालेली असते. तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. ईशा आज जे काही कोर्टात बोलली त्याबद्दल तिला सगळं काही आठवत असतं. तिने आत्तापर्यंत ईशासाठी किती काही काही केलेलं असतं ते सगळं तिला आठवत असतं. पण तरीही कोर्टात ईशा असं बोलली त्यामुळे तिला खूप त्रास होत असतो. त्यावेळी आप्पा तेथे येतात तर अरुंधती त्यांना म्हणते, कुठे कमी पडले हो मी आप्पा? कुठे कमी पडले माझे संस्कार? तिन्ही मुलांना एकसारखंच वाढवलं मी, एकसारखेच संस्कार केले. जसे माझ्यासाठी अभि, यश तशीच ईशा. उलट शेंडेफळ त्यात ती मुलगी म्हणून अजून लाडाची. तर आप्पा म्हणतात, मला माहीत नाही का अरुंधती? अरुंधती म्हणते, आप्पा मला माझं शिक्षण पूर्ण करता आलं नाही, कोणती कला जोपासता आली नाही. पण मला असं वाटायचं की माझ्या मुलांच्या बाबतीत असं नको व्हायला. त्यांना सगळं करता यायला हवं, काही कमी पडायला नको. अक्षरशः मी रात्रीचा दिवस केला हो त्यांच्यासाठी. मला त्यांना घडवायचं होतं, त्यांच्यातला माणूस घडवायचा होता. नाही जमलं बहुतेक मला, कमी पडले मी, हारले. माझी मुलगीच मला वैरी मानते हो आप्पा. काय सांगू मी, मला किती यातना झाल्या असतील. तर आप्पा म्हणतात, अरुंधती मी हे भोगलं नाही का गं? आणि त्यांच्यासुद्धा डोळ्यात पाणी येत असतं. ते म्हणतात, मला माहितीये तुला किती यातना होत आहेत ते, पण त्रास करून घेऊ नकोस. सांगणं सोपं आहे, कारण कितीही काही झालं तरी त्रास हा होतोच. कारण आपण आपलं सगळं आयुष्य मुलांसाठी घालवलेलं असतं. आपण त्यांच्यासाठी कष्ट करतो, तडजोडी करतो, सगळं करतो. तर अरुंधती म्हणते, त्यांच्यासाठी केलेल्या कष्टाचं मला काही नाही आप्पा, पण बहुतेक मी त्यांच्यावर संस्कार करू शकले नाही. म्हणजे मीच कमी पडले ना हो? तर आप्पा म्हणतात, अजिबात नाही, तू स्वतःला दोष देऊ नकोस. अगं तू कुठेही कमी पडली नाहीस. अभि आणि ईशा हे करंटे आहेत. तुझ्यासारखी आई असून सुद्धा ते तुला नाकारतायत, ते त्यांचं दुर्भाग्य आहे. पण अरुंधती, आपण जे भोगलंय ना ते आता पुढच्या पिढीला भोगू द्यायचं नाही. आपल्याला लागली तेवढी ठेच पुरे आहे. मी तर यशला सांगूनच ठेवणार आहे, हे बघ यश, तू तुझ्या मुलांसाठी हवं ते कर, पण म्हातारपणाची स्वतःची सोय पक्की कर. उगाच प्रेमाच्या भरात वाहवत जाऊ नकोस. स्वतःचं सुखसुद्धा बघ. तर अरुंधती म्हणते, खरं आहे आप्पा, या जगात कोणावरही विश्वास ठेवून काही उपयोग नाही. तर आप्पा म्हणतात, नाहीच ठेवायचा अरुंधती. आता आमची अवस्था बघतीयस ना, आम्ही स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की अनिरुद्ध आमच्यासोबत असा वागेल म्हणून. अरुंधती तू होतीस म्हणून, नाहीतर आम्ही काय केलं असतं ग? परवा सुलेखाताई हे सगळं म्हणाल्या आणि अक्षरशः अंगावर काटा आला ग. खरंच आम्ही सगळ्यांनी तुला किती गृहीत धरलंय ग. तर अरुंधती म्हणते, असं नका म्हणू आप्पा, मी आहे, कायम आहे तुमच्या बरोबर. जेव्हा ईशा झाली होती ना तेव्हा खूप आनंद झाला होता मला. मी ठरवलं होतं तिची आई नाही मैत्रीण व्हायचं, जिच्याशी आपल्या मनातलं सगळं बोलता यायला हवं. कुठल्याही विषयावर एकमेकींजवळ मन मोकळं करता यायला हवं. मुलगी आहे ती, आपल्याला समजून घेईल असं वाटायचं मला. तसं काहीच झालं नाही हो. असं वाटायला लागले तिची माझी नाळ कधी जुळलीच नव्हती का? जेवढं तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तेवढी ती माझ्यापासून लांब लांबच जात राहिली. तर आप्पा म्हणतात, याला कारण तू नाहीयेस अरुंधती, अनिरुद्ध आहे. कारण ईशा तिच्या लहानपणापासून तुझं आणि अनिरुद्धचं नातं बघत आलीये. अनिरुद्धने तुला कधी माणूस म्हणूनही वागवलं नाही. तुला त्यानं त्याची गुलाम बनवून ठेवलं आणि त्यामुळे ईशाला सुद्धा तू कायम गुलामच वाटत आली. तू फक्त घरातली कामं करण्यासाठी आहेस, बाकी तुला कशातलं काही कळतच नाही, असं तिला वाटायला लागलं. सगळा दोष हा अनिरुद्धचा आहे अरुंधती, आणि आमचा सुद्धा. आम्ही या सगळ्याचे फक्त साक्षीदार होतो. कदाचित आम्ही जर हे वेळीच थांबवलं असतं ना, तर कदाचित आज तुझं आणि ईशाचं नातं वेगळं असलं असतं. तर अरुंधती म्हणते, नाही आप्पा, असं नाहीये. तुम्ही माझ्या पाठीशी होतात म्हणून मी इथपर्यंत तरी पोचू शकले. अनिरुद्धने मात्र माझा आत्मविश्वास पूर्ण खच्ची केला होता. मला चार भिंतींच्या बाहेरचं काहीच येत नाही, आपण उंबऱ्याबाहेर पडून काहीच करू शकत नाही, असं मलाच माझं वाटायला लागलं होतं. त्यांच्या लेखी माझी किंमत शून्य होती हे कळायला मला खूप वेळ लागला, आणि प्रेमापोटी मी हे सगळं सहन करत राहिले. तर आप्पासुद्धा म्हणतात, खरंच तू खूप सहन केलंस अरुंधती. अरुंधती म्हणते, माझीच चूक आहे. मी तेव्हाच स्वतःसाठी उभं राहायला हवं होतं, आवाज उठवायला हवा होता. तर कदाचित माझ्या मुलांना माझी किंमत लक्षात आली असती. आप्पा, आपलं व्यक्तिमत्व घडवायला आपणच जबाबदार असतो ना. लोकांनी निर्माण केलेल्या आपल्या प्रतिमेला जर आपणच आव्हान दिलं नाही तर ती प्रतिमाच खरी वाटायला लागते सगळ्यांना. ईशाचं तसंच झालंय. तिला मी अजूनही काही वर्षांपूर्वी होते तशीच वाटते. तर आप्पा म्हणतात, या कोर्ट केसच्या निमित्ताने का होईना पण सगळ्यांचे खरे चेहरे समोर यायला लागलेत. म्हणजे कोण कसं होतं याचा अंदाज आपल्याला होता, पण आता त्याचे वेगवेगळे कंगोलही दिसायला लागलेत. अशा लोकांसाठी काय त्रास करून घ्यायचा ग अरुंधती?
आता तू थोडी निगरगट्ट हो आणि त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर द्यायला शिक. आता फक्त आपण ईशाची मुक्ताफळ ऐकलीयेत. अभि अजून बाकी आहे. तो अनिरुद्धचाच मुलगा आहे हे लक्षात ठेव. तर अरुंधती म्हणते मनाची तयारी ठेवायला हवी आप्पा. जे समोर येईल ते स्वीकारायचं. तर आप्पा म्हणतात बरोबर आहे तुझं, जा आता जाऊन झोप. एकटी विचार करत बसू नकोस. तर अरुंधती विचारते पण आप्पा तुम्ही इकडे कसे काय आलात? तर आप्पा म्हणतात माझी काही औषधं इथे राहिली ती घ्यायला आलो होतो. अरुंधती त्यांना ती औषधं देते आणि ते दोघे झोपायला जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी नितीन आणि यश दोघे एकत्र चालत असतात. त्यावेळी नितीन यशला सांगत असतो तो देशमाने तुला उलटसुलट प्रश्न विचारेल. तर यश म्हणतो हो मला इतरांवरून अंदाज आलाच. पण मी घाबरत नाहीये. कारण माझ्याकडे काही लपवण्यासारखं नाहीच आहे. जे आहे ते जसंच्या तसं मी कोर्टात सांगणार आहे. बघू काय होतंय ते. तर नितीन म्हणतो एका घरासाठी अख्खं कुटुंब तुटतंय. पण त्या संजना आणि अनिरुद्धला याचं काही वाटतंय का? काहीच नाही. तर यश म्हणतो कारण त्यांना फक्त टॉवर हवा आहे. त्यावेळी तेथे बिल्डरची काही माणसं येतात आणि ते यश आणि नितीनवर हल्ला करतात. त्यानंतर बिल्डर त्यांना म्हणतो तुम्ही माझा वेळ का वाया घालवताय? आत्तापर्यंत 2 मजले बांधून झाले असते माझे. तर यश म्हणतो म्हणजे तूच तो बिल्डर आहेस? तर बिल्डर म्हणतो हो मीच आहे तो बिल्डर. मी तुझ्या बापाला ॲडव्हान्स पैसे दिलेत आणि तू त्याच्यासोबत केस खेळतोयस? बोल काय देऊ तुला मी म्हणजे तू शांत होशील? तुला टेरेस फ्लॅट देऊ का? सगळ्यात मोठा फ्लॅट तुझा. चल आत्ताच डील करू. तुझ्या बापापेक्षा मोठा फ्लॅट तुला देतो. यश म्हणतो तू काहीही केलंस तरी मी केस मागे घेणार नाहीये. बिल्डर त्याला म्हणतो जास्त शहाणपणा करू नकोस. आज या चौघांना घेऊन आलोय. उद्या ट्रकभर माणसं घेऊन येईल. गुपचूप केस मागे घ्यायची. म्हणजे स्टे ऑर्डरसुद्धा कॅन्सल होईल. नितीन ओरडून म्हणत असतो तुला काय वाटलं रे? तुझ्या अशा धमक्यांना घाबरणार आहे आम्ही? आमच्यावर दादागिरी करायची नाही कळलं का? तू हे जे काही करतोयस ना त्याचे परिणाम काय होतील हे माहिती आहे का तुला? बिल्डर म्हणतो काय करशील? पोलिसात जाशील? जा ना. आणि काय पुरावा आहे तुमच्याकडे मी तुम्हाला मारलं याचा? तर यश म्हणतो तू तुझा वेळ फुकट घालवतोयस. तू कोणीही असला ना तरी आम्ही घाबरणाऱ्यातले नाही आहोत कळलं? तर बिल्डर म्हणतो चुकलं माझं. मागच्या वेळी संजना मॅडमने गुंड पाठवायला सांगितले होते ना तेव्हाच त्या म्हाताऱ्याला जागेवरच उडवायला पाहिजे होतं. तर यश लगेच म्हणतो म्हणजे तो हल्ला संजनाने? तर बिल्डर म्हणतो जा ते तिलाच जाऊन विचार. उगाच माझा वेळ वाया घालवू नकोस. चला मांडवली करून टाकू. तुला पण एक फ्लॅट देऊन टाकतो पण उद्याच्या उद्या केस मागे घ्यायची. तर यश म्हणतो तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये? तुला हवं ते कर. आम्ही ही केस मागे घेणार नाही. तर बिल्डर ओरडूनच म्हणतो मला नाही ऐकायची सवय नाही हं. तू ऐकत नाहीयेस ना? आता बघ हा भोसले बिल्डर काय करतो ते. आता यापुढे जे काही घडेल त्याला मी जबाबदार नसेल. तो बिल्डर आणि त्याची माणसं तेथून निघून जातात. यशला चांगलंच लागलेलं असतं त्यामुळे नितीन त्याला म्हणत असतो चला आपण डॉक्टरांकडे जाऊ. तर यश म्हणतो एवढं काय नाही घरी गेल्यानंतर काहीतरी लावतो. पण नितीन त्याचं काही ऐकत नाही आणि त्याला डॉक्टरांकडे घेऊन जातो. इकडे संजना फोनवर बिल्डरला म्हणत असते तुमचं काही डोकं बिकं फिरले का? काय केलं तुम्ही? त्या दिवशी मी तुम्हाला आप्पांना धमकी द्यायला सांगितलं होतं. तेवढं पुरे तुम्ही यश आणि नितीनच्या नादी का लागलात? तर बिल्डर म्हणतो मॅडम मी कोणाच्या नादी लागायचं आणि काय करायचं हे मला तुम्ही शिकवू नका. तुमच्या तालावर नाचायला मी काही तुमचा नवरा नाहीये. तर संजना म्हणते तुम्हाला माहीत नाहीये नितीन आणि यश खूप डेंजरस आहेत. तर बिल्डर म्हणतो आणि मी किती डेंजर आहे हे तुम्हाला अजून समजलेलं नाहीये. लवकर तुमची केस संपवा. मी तुम्हाला पैसे दिलेत. माझं काम लवकरात लवकर सुरू झालं पाहिजे आणि तुमच्या घरावरची स्टे ऑर्डर हटवा लवकर. तर संजना म्हणते ते आता आम्ही कसं करणार? कोर्टाचा निर्णय आहे ना आणि वकीलसुद्धा तुम्हीच दिलाय ना देशमान्य. तेच आमची केस लढतायत. हवं तर तुम्ही त्यांच्याशी बोला ना. आम्हाला सांगून काय उपयोग आहे? तर बिल्डर संजनाला सुद्धा रागातच म्हणतो माझ्यासमोर जास्त शहाणपणा करायचा नाही. नीट बोलायचं. तर संजना म्हणते मी एवढंच सांगतेय तुम्हाला त्या यश आणि नितीनच्या नादी लागू नका. त्यांना घाबरवून काही उपयोग नाहीये. तर बिल्डर म्हणतो ते मी बघून घेतो. तोच आडून बसलाय ना. तेवढ्यात अरुंधती यशला घेऊन येत असते. ते पाहून संजना लगेच फोन ठेवून देते. तर अरुंधती संजनाला ओरडतच म्हणते काय चाललंय तुझं? आता माझ्या मुलाच्या जीवाशी खेळणार आहेस तू? एकदा सांगून कळत नाही तुला? आता मी तुला शेवटचं सांगतेय. माझ्या सहनशक्तीचा जर बांध तुटला ना तर मी काय करेल हे सांगू शकत नाही तुला. आप्पा विचारतात अरुंधती काय झालंय? आणि ते यशला विचारतात एवढं कसं लागलं तुला? अनिरुद्धसुद्धा म्हणत असतो चांगलंच लागलंय. अनघा यशला खाली बसवते. तर यश म्हणतो ॲक्सिडेंट झाला नाही माझा. कोणीतरी हे मुद्दाम केलंय. मी आणि नितीन सर रस्त्यावरनं बोलत चाललो होतो. चालता चालता अचानक आमच्यासमोर एक गाडी आली. त्यातून काही माणसं उतरली आणि त्यांनी आमच्यावर हल्ला केला.
आणि यश त्यांना झालेला सगळा प्रकार सांगतो. अरुंधती संजनाला म्हणते, याआधी तू माझ्यावर आणि आप्पांवर हल्ला केला होतास त्यावेळी मी गप्प बसले होते, कारण आप्पांनी मला रोखलं आणि मला तुझ्या पातळीवर उतरायचं नव्हतं. पण आता माझ्या लेकावर हल्ला केलास तू? तर संजना अरुंधती असं म्हणते, तर अरुंधती लगेच मोठ्याने ओरडत म्हणते, आवाज खाली. माझ्यावर आवाज चढवायचा नाही. तुझी कारणं नकोयत मला. एका आईचं रौद्ररूप पाहिलेलं नाहीयेस तू अजून. माझ्या लेकाच्या आणि माझ्या लोकांच्या वाट्याला जायचं नाही. महागात पडेल, लक्षात ठेव. आणि ती अनिरुद्धला म्हणते, तुमच्या बायकोला जरा समजवा. सांगा तिला माझ्या वाट्याला जायचं नाही. मी माझ्या मुलांसाठी काय करू शकते हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. मी भले तुरुंगात जाईन, पण हिला धडा शिकवून जाईन. हे घर हवंय ना तुम्हाला? या घरासाठी नाटकं चाललीत ना तुमची? या घरासाठी तुम्ही तुमच्या माणसांना धमकावताय, मारताय. आता मीही बघते तुम्हाला हे घर मिळतंच कसं ते. अनिरुद्धसुद्धा अरुंधतीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो, तर अरुंधती लगेच म्हणते, मी कोणाचंही काहीही ऐकून घेणार नाहीये. माझ्या मुलाच्या केसाला जरी धक्का लागला तरी अख्खं रान पेटवेन मी. आणि ती रागातच तेथून निघून जाते. अनिरुद्ध संजनाकडे रागात बघत असतो, तर संजनासुद्धा तेथून निघून जाते. अनिरुद्ध संजनाच्या मागोमाग आतमध्ये येतो आणि तिला म्हणतो, काय इज्जत राहिली ग सगळ्यांसमोर? ती अरुंधती वाटेल तसं बोलून गेली आणि आपण तिला एका शब्दानेही अडवू शकलो नाही. तुला 1000 वेळा सांगितले तिच्या भानगडीत पडू नकोस. ऐकायचंच नसतं तुला माझं. तर संजना म्हणते, तू मला का ऐकवतोयस? त्या अरुंधतीला काय होतंय माझ्यावर बिलं फाडायला? तर अनिरुद्ध तिला म्हणतो, खोटं बोलू नकोस. मागच्या वेळीसुद्धा तू असंच बोलली होतीस, पण तू त्या बिल्डरला सांगून आप्पांवर हल्ला केलास. काय मिळालं तुला हे सगळं करून? अगं वडील आहेत ते माझे. तर संजना म्हणते, हो, आप्पांशी खोटं बोलून त्यांच्या सह्या घेतल्यास. तेव्हा नाही आठवलं ते तुझे वडील आहेत ते? तर अनिरुद्ध म्हणतो, हो, खोट्या सह्या घेतल्या मी त्यांच्या. पण मी काही त्यांना रस्त्यावर सोडणार नाही, कळलं ना? मला काळजी आहे त्यांची. त्यांच्या जीवावर बेतेल असं मी काही केलेलं नाहीये. पण तू जर त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना, तर मीच तुला सोडणार नाही, लक्षात ठेव. तर संजना म्हणते, तुला खरंच आप्पांसाठीच त्रास होतोय ना? का त्या दिवशी अरुंधतीला सुद्धा त्रास झाला म्हणून दुखतंय तुला? तर अनिरुद्ध म्हणतो, काय संबंध आहे याचा? संजना, हे सगळं करण्याची काही गरज नाहीये. आणि हे ना मी तुझ्यासाठी सांगतोय. तो यश गरम डोक्याचा आहे. त्या नितीनने आणि यशने मिळून जर तुझा काटा काढला ना, तर या कानाचं त्या कानाला कळणार नाही. तर संजना त्याला म्हणते, तू मला का ऐकवतोयस हे सगळं? त्यावेळेला सुद्धा मी फक्त आप्पांना धमकवायला सांगितलं होतं. आता गुंडांनी त्यांना धक्काबुक्की केली, त्याला मी काहीच करू शकत नाही. आणि नितीन आणि यशबद्दल सांगायचं झालं तर मला खरंच काहीच माहीत नव्हतं. आता तू यावर विश्वास ठेव, नाहीतर ठेवू नको. तर अनिरुद्ध म्हणतो, तू हे केलं नाहीस तर मग कोणी केलं? तर संजना म्हणते, बिल्डरने. तो जाम भडकलाय आपल्यावर. त्याने आपल्याला ॲडव्हान्स पैसे दिले होते. ते आपण खर्चसुद्धा केले. त्यात घरावर स्टे ऑर्डर आल्यामुळे त्याला धड कामही सुरू करता येत नाहीये. आणि त्याचा सगळा पैसा ब्लॉक झालाय. त्यामुळे ना खूप चिडलाय तो. आणि त्याने यशला धमकावलं, समजलं? तर अनिरुद्ध म्हणतो, हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. काय गरज होती सगळे पैसे उडवून टाकायची? आज त्या बिल्डरच्या तोंडावर पैसे मारले असते, गप्प केलं असतं त्याला. पण नाही, पैसा हातात आला की तुला काय होतं काही कळत नाही. संजना, आता प्लीज तुझी अक्कल चालवू नकोस. आपण त्या देशमानेंना जाऊन भेटूया. त्या बिल्डरला मी स्वतः जाऊन भेटतो. त्याला थोडा वेळ दे म्हणून रिक्वेस्ट करतो. तर संजना म्हणते, मला नाही वाटत त्याचा काही उपयोग होणार आहे आता. तर अनिरुद्ध म्हणतो, हाणामाऱ्या करून सुद्धा काही होणार नाहीये. आप्पा, अरुंधती, यश ते नाही घाबरणार. ते त्यांचा स्टँड नाही सोडणार. उलट यातून आणखी कॉम्प्लिकेशन्स वाढत जातील. तर संजना म्हणते, ती वाढणारच आहेत. ज्या पद्धतीने तुझी मुलं कोर्टात येऊन बोलतायत ना, मला नाही वाटत इथे कधी टॉवर उभा राहील. काही दिवसांनी ना आपण याच रोडवर हातात कटोरा घेऊन फिरताना दिसू आपण. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, बिल्डर घरी येतो आणि म्हणतो, अनिरुद्ध सरांना आणि संजना मॅडमला बोलवा. तर अभि म्हणतो, बाबा नाही आहेत घरात, ते कोर्टात गेलेत. तो बिल्डर म्हणत असतो, किती वर्ष चालणार आहे ही केस? माझा पैसा काही वर नाही आलाय. तर अभि विचारतो, बाबांनी पैसे घेतले होते तुमच्याकडून? तर तो बिल्डर म्हणतो, तुझ्या बापाने स्वतःच्या बापाला तर शेंडी लावलीच, पण पोरांना पण सोडलं नाही. इकडे अरुंधती म्हणत असते, अभि येईल का रे आज? तर यश म्हणतो, माहीत नाही. तर आप्पा म्हणतात, आता आपलं सगळं अभिवरच निर्भर आहे. तर यश म्हणतो, पण तो आपल्या बाजूने नाही बोलला तर? तर अरुंधती लगेच म्हणते, मग प्लॅन बी वापरायचा. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.